नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय भाग आहे या भागामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि न्यूजपेपरमध्ये काय झालेलं आहे तर आजच्या या दिवशी काही ठळक जे काही मुद्दे आहेत आणि जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहेत अशा स्वरूपाचे जे काही मुद्दे आहेत हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचे आहेत. आणि कुठेही जाऊ नका, आपल्या चॅनलला व्यवस्थित जे काय चालू घडामोडीचे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत ते सर्व तुम्ही एकदा बघून घ्या, नसतील पाहिले तर. आणि त्याच्या मायक्रो नोट्स बनवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त फायदा होताना दिसून येईल मित्रांनो. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, हा पहिला जो काय प्रश्न आहे हा प्रश्न एकदा इथे आपण व्यवस्थित पाहणार आहोत. चला लक्ष द्या आता. बघा, या पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय त्यांनी की जागतिक कर्करोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर 4 फेब्रुवारी असं असलं पाहिजे. 4 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा दिवस प्रामुख्याने आपण काय म्हणून साजरा करतो तर कर्करोग दिन म्हणून साजरा करतो. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा स्वरूपाचे आपल्याला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. आता मला सांगा, कर्करोगासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कुठली रिबीन वापरली जाते, कोणत्या रंगाची असते ते एकदा मला तुम्ही सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न काय आहे बघा, मणिपूर ही एक राज्य आहे आणि मणिपूरचे नुकतेच नवे मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली ते तुम्हाला सांगायचं आहे. आता हे अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हा 100% तुम्हाला येण्याची शक्यता आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण हे राज्य मागील एका वर्षापासून खूप म्हणजे चर्चेत असलेलं राज्य आहे. आणि ते का चर्चेत आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सांगेल. बघा, तर युमनाम खेमचंद सिंग हे जे आहेत हे आता काय असणार आहेत, मुख्यमंत्री असणार आहेत. आणि हे भाजपाचे मुख्यमंत्री राहिले असणार आहेत. बघा, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, मणिपूरमधील अलीकडील हिंसाचार मुख्यतः 2 गटामध्ये झाला, तर ते 2 गट कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. एक आहे बघा मैतेई नावाचा गट आहे आणि दुसरा आहे कुकीझो नावाचा गट. असे 2 गट आहेत. आणि लक्षात ठेवा, कुकीझो नावाचा हा जो गट आहे ही एक आदिवासी काय आहे, जमात आहे. आणि हे जे मैतेई आहे तर यांना म्हणायचं आहे की आम्हालाही तुम्ही कशामध्ये टाका, ST मध्ये टाका, ST कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. आणि यामध्ये काय होत आहे तर राजकीय जे काय म्हणजे अधिकार आहेत त्याच्यासाठी हे जे लोक आहेत हे एकमेकाशी वाद करताना, भांडण करताना निदर्शनास आलेले होते. आणि एका टोकाला ते वाद गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून काय झालं माहिती आहे का मित्रांनो, मग असं लक्षात घेण्यात आलं की या ठिकाणी काय लावली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. सॉरी तर राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. आणि ही जी राष्ट्रपती राजवट आहे ही 13 फेब्रुवारी पासून आहे मित्रांनो. तिथे 13 फेब्रुवारी 2025 पासून आज तागायत तिथे राष्ट्रपती राजवट होती. आता 12 फेब्रुवारीला ती बंद होणार आहे. किती फेब्रुवारीला बंद होणार आहे, 12 फेब्रुवारी 2026 बरं का. तर या दिवशी ती काय होणार आहे, काढली जाणार आहे. आणि आता नुकतेच काय केलेले तर जे काय मुख्यमंत्री आहेत हे या ठिकाणी निश्चित केलेले आहेत. आता बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये काही हे असतात आणीबाणीच्या तरतुदी आहेत. तर त्यामध्ये आणीबाणीचा जर आपण विचार केला, लक्षात घ्या बारकाईने ऐका, हे परीक्षेला येणारच, म्हणजे इथे तुमचा 1 मार्क मी फिक्स करून देतो. आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत. आणि आणीबाणीच्या तरतुदी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर त्यामध्ये पहिली आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी. कोणती आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणी आहे. आणि ही जी राष्ट्रीय आणीबाणी मित्रांनो, ही राष्ट्रीय आणीबाणी प्रामुख्याने 352 या कलमाने लावली जाते. आणि त्यानंतर आपण जी सध्या पाहत आहोत राष्ट्रपती राजवट, काय पाहत आहोत बघा, राष्ट्रपती राजवट. तर ही जी राष्ट्रपती राजवट आहे ही राष्ट्रपती राजवट प्रामुख्याने 356 या कलमाने लावली जाते. आणि त्यानंतर एक शेवटी काय आहे माहिती आहे का, याला आपण आर्थिक आणीबाणी म्हणतो. कोणती आणीबाणी म्हणतो आपण, आर्थिक आणीबाणी म्हणतो. आणि ही आर्थिक आणीबाणी
या ठिकाणी 360 या कलमाने लावली जाते आणि हे कलम लक्षात राहू द्या. अशा प्रकारे आता राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली जाते ते मी तुम्हाला समजावून सांगतो. जेव्हा राष्ट्रामध्ये राष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये संपूर्णपणे देशातच जर गोंधळ असेल किंवा देशाचं इतर राष्ट्राबरोबर युद्ध चालू असेल, ज्याला आपण बाह्य आक्रमण म्हणतो, अशा अवस्थेमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने काय केलं जातं तर इथे राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. आणि त्यानंतर पुढे आपण बघूयात मित्रांनो, लक्ष द्या. जर विशिष्ट राज्यामध्ये काय झालेलं असेल, जर विशिष्ट राज्यामध्ये शांतता भंग पावलेले असेल, शांतता नसेल, तर अशा वेळेस तिथे काय केली जाते, राष्ट्रपती राजवट लावली जाते. 356 या कलमाने लावली जाते. आणि त्यानंतर जर देशामध्ये आर्थिक काही संकट आलेलं असेल देशावरती किंवा देशामध्ये दुष्काळ पडलेला असेल, तर अशा वेळेस काय केलं जातं माहिती आहे का, तर आर्थिक आणीबाणी लावली जाते. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या तिन्ही आणीबाणी ज्या काय आहेत, या आणीबाणी पंतप्रधानाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती लावतात. कोण लावतात? राष्ट्रपती लावतात, पण पंतप्रधानाने शिफारस केलेली असावी. आता पुढे बघा, त्यानंतरचा प्रश्न, जागतिक बँक ज्याला तुम्ही वर्ल्ड बँक म्हणता, आणि जागतिक बँक दरवर्षी बँकेने भारताला दरवर्षी 8 ते 10 अब्ज डॉलर्स आर्थिक सहाय्य पुढील किती वर्षासाठी देण्याचं ठरवलेलं आहे किंवा घोषणा केलेली आहे. तर प्रामुख्याने किती वर्ष देणार आहे ती बँक आपल्याला? 5 वर्ष देणार आहे. या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही तुम्हाला 5 वर्ष आर्थिक सहाय्य देऊ, अशा प्रकारचा जो विश्वास आहे या बँकेने दिलेला आहे. आता जानेवारी 2026 रोजी टिंब बँकेने तर चक्रा नावाचे एक विशेष व्यासपीठ सुरू केलेलं आहे आणि त्या बँकेचं नाव आहे SBI. ते SBI बँकेचं काय आहे तर एक व्यासपीठ ठरणार आहे, ते देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स हा इंडेक्स 2026ला प्रसिद्ध झाला. आणि हा जो इंडेक्स आहे मित्रांनो, हा इंडेक्स काय करतो तर जगामधले असलेले जे काय विशिष्ट देश आहेत आणि त्या देशामधले महागडे जे काय शहर आहेत, ते त्या शहरांची यादी या इंडेक्सच्या माध्यमातून काय केली जाते, प्रसारित केली जाते. सर्वात महागडे शहर हे जे आहे ते कोणत्या देशामध्ये तुम्हाला बघायला मिळतं किंवा मिळत आहे या यादीमध्ये, तर स्वित्झर्लंड हा जो देश आहे, या देशामध्ये अनेक शहरं जे आहेत ते प्रचंड महाग असे शहर आहेत. भरपूर महागाई आहे त्या शहरांमध्ये. ते शहर तुम्हाला अव्वल दर्जावरती काय होतात, दिसतात, असं सांगितलंय. बघा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 नुसार अमेरिकेतील कोणते शहर 7व्या क्रमांकावरती आहे त्या यादीमध्ये? कितव्या क्रमांकावरती? 7व्या क्रमांकावरती. आणि ते न्यूयॉर्क शहर आहे. आणि याच इंडेक्समध्ये जर आपण भारताचा विचार केला तर भारतामधलं मुंबई हे जे शहर आहे हे महागाईमध्ये भारतात 1 नंबरला, आणि जगात जर विचार केला तर जगामध्ये या इंडेक्समध्ये 245 नंबरला आपल्या मुंबईचा नंबर लागतो. म्हणजे मुंबईमध्ये पण महागाई कशी आहे तुम्हाला सर्वाधिक या ठिकाणी जाणवते, दिसते. अशा प्रकारचे हे शहर आहेत, लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, युनियन बँक ऑफ इंडिया जे आहे, या युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महासंचालक जे आहेत, या महासंचालकाची नियुक्ती जी आहे ती नुकतीच करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं नाव काय तर त्यांचं नाव आहे सर्वेश रंजन आहे. बघा, सर्वेश रंजन, लक्षात राहू द्या. आणि सर्वेश रंजन, बरं का. आता हा IMP मुद्दा आहे. आता त्यानंतर आपण थायलंडचा विचार केला. थायलंड मास्टर्स 2026 पुरुष एकेरी गटामध्ये विजेतेपद कुणी पटकावलं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं तुम्हाला? झाकी उबैदिल्ला याने काय केलेलं आहे, पटकावलेलं आहे. या खेळाडूने ते जिंकलेलं आहे. आणि नंतरचा प्रश्न एक शेवटचा बघा, थायलंड मास्टर्स 2026 ही जी स्पर्धा आहे ही बँकॉकला झाली होती, बरं का, लक्षात ठेवा. बँकॉक
बँकॉकला ती आयोजित करण्यात आलेली होती आणि स्त्रियांच्या गटामध्ये किंवा महिला एकेरीमध्ये कुणी पदक जिंकलेलं आहे महिला एकेरीमध्ये, तर देविका सिहाग या खेळाडूने जिंकलेलं आहे. या महिलेने ते जे पदक आहे ते पदक जिंकलेलं आहे. आणि अशा स्वरूपाचे तुम्हाला जर प्रश्न दररोज पाहायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा आणि दररोज आपले लेक्चर बघा. तुमच्यासाठी दररोज एक लेक्चर मी अपलोड चालू घडामोडीचं करत असतो, ज्यामध्ये तुम्हाला तब्बल एका दिवसामध्ये 10 क्वेश्चन्स हे बघायला मिळतात आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात. ठीक आहे, धन्यवाद.